देश का ढासाळतो, देश का बेचिराख होतो, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर पहिला मुद्दा बघूया. दृष्टिकोन, हेतू, उद्देश चांगला नाही. देश ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशाविषयी दृष्टिकोन, हेतू या उद्देश चांगला नसणे. दृष्टिकोन जर चांगला असेल, हेतू जर चांगला असेल, उद्देश जर चांगला असेल, तर देशाची प्रगती होते, देशाचा विकास होतो, देश पुढे जातो, देश प्रगतशील बनतो, विकसित बनतो. म्हणून आपल्या देशाविषयी उद्देश, हेतू या दृष्टिकोन चांगला पाहिजे, योग्य पाहिजे. आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, आपला देश पुढे गेला पाहिजे, आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे. यासाठी आपल्या देशाविषयीचा उद्देश, हेतू चांगला असला पाहिजे, दर्जेदार असला पाहिजे, सर्वांच्या कामी असला पाहिजे, सर्वांच्या उपयोगी असला पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी असला पाहिजे, भल्यासाठी असला पाहिजे. आपला देश कसा पुढे जावा यासाठी स्वनिर्मितीवर भर दिला पाहिजे, शिक्षणावर भर दिला पाहिजे. उद्देश जर चांगला असेल, हेतू जर चांगला असेल, दृष्टिकोन जर चांगला असेल, तर अनेक उद्योगधंद्याची निर्मिती होते, स्वनिर्मिती होते, शिक्षणावर जास्त खर्च होतो आणि कला कौशल्य यांचा विकास होतो. आणि उद्योगधंद्यावर जास्त भर दिला, जास्त प्रमाणात उद्योगधंदे निर्माण झाले, तर रोजगार वाढतो आणि बेरोजगारी समाप्त होते आणि लोकांना काम मिळते, लोकांचे जीवन सुधारते आणि लोकांचं जीवन सुधारलं की देश पुढे जातो. म्हणून या देशाविषयीचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, उदात्त पाहिजे, हेतू उद्देश चांगला पाहिजे. परंतु जर दृष्टिकोन, हेतू चांगला नसेल तर देशाचा विकास होत नाही, प्रगती होत नाही, रोजगार वाढत नाही, लोकांचं जीवन सुंदर होत नाही, देशातील लोकांचं जीवन सुंदर होत नाही. म्हणून आपल्या देशाविषयीचा दृष्टिकोन, हेतू, उद्देश चांगला असला पाहिजे. आपल्या देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे, आपल्या देशाप्रती आदर असला पाहिजे. आपला देश पुढे जावा, आपला देश विकसित व्हावा, आपल्या देशाची प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा, यासाठी झटला पाहिजे, राबला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कारण हेतू जर उद्देश चांगला असेल तर माणूस झटतो, राबतो, संघर्ष करतो, मनातून झटतो, मनातून राबतो आणि तो आपल्या देशासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही, स्वतः प्राण्याची पर्वा करत नाही. तो आपल्या देशाला यशाच्या टोकावर नेऊन पोहोचवतो. जर त्याचा उद्देश चांगला असेल, हेतू चांगला असेल तर. म्हणून देशाबद्दलचा, नेत्यांचा, राजकर्त्यांचा हेतू, उद्देश चांगला असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, तरच देश पुढे जाईल, प्रगतशील बनेल. परंतु जर आपल्या देशाविषयीचा हेतू, उद्देश चांगला नसेल तर मात्र देश पूर्ण ढासळेल, देश हा बेचिराख होईल. म्हणून देशाची प्रगती करायची असेल, देश पुढे न्यायचा असेल, देश विकसित करायचा असेल, प्रगतशील करायचा असेल तर प्रथम चांगला विचार पाहिजे, हेतू चांगला पाहिजे, उद्देश चांगला पाहिजे. समजा एखादा उद्योगधंदा निर्माण करायचा आहे,